दिंडोरी प्रांत कार्यालयामध्ये माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अवेळी लोडशेडिंग विरोधात आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले आहे। यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, महावितरणचे उपविभागीय अधिकारी नागरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली। रोज संध्याकाळी 7 ते 11 असं अवेळीचं लोड शेडिंग त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामुळे तालुक्यातील जे शेतकरी आहेत फार मोठा प्रचंड त्रास त्या ठिकाणी होतोय। कारण संध्याकाळची वेळ असल्या कारणाने बिबट्यांची फार मोठ्या प्रमाणात दिंडोरी तालुक्यामध्ये दहशत आहे। बिबट्यांमुळे फार नुकसानी झालेले आहेत आणि त्याच्यानंतर घरात स्वयंपाक करायचा असेल, विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असेल, अशा अनेक अडचणी या विभागातल्या किंवा त्या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना त्या होत आहे आणि म्हणून त्या विरोधात हा एकतर लोड शेडिंग बंद व्हावा आणि अन्यथा त्याचा टायमिंग वेगळा व्हावा या दृष्टिकोनातून आज दिंडोरी प्रांत कार्यालय इथं चर्चा करून निवेदन देण्यात आलं आहे। आणि जर यदाकदाचित यामध्ये सुधारणा झाली नाही, लोड शेडिंग बंद झालं नाही, तर पुढच्या येत्या सोमवारी संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करणार आहोत असं निवेदनात म्हटलेलं आहे। नाशिकच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याशी तातडीने चर्चा करून येत्या 24 तासांमध्ये लोड शेडिंग रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे। मात्र निर्णय न झाल्यास संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील धनराज महाले यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या बाजूला उभं राहून खऱ्या अर्थानं हे आंदोलन हे जन आंदोलन केलेलं आहे आणि हे सोमवारी जर महावितरण कंपनी नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात केलेलं आहे। नाशिक जिल्ह्याचे मुख्य अभियंता लटपुटे साहेब यांच्याशी बोललो, औंडेकर साहेब यांच्याशी पण बोललो, त्यांना वास्तव आणि परिस्थिती समजावून सांगितली। शेतकऱ्याचे प्रश्न काय, शेतकऱ्याच्या अडचणी काय, कंपनीवाल्याला तुमच्याकडून लाईट मिळते आणि मोठ्या बागायतदार म्हणजे मोठ्या एक्सप्रेसवेला सगळ्याला लाईट मिळते, परंतु सर्वसाधारण शेतकरी जो वीज बिल तुमचं प्रामाणिकपणे आणून भरतो त्या माणसावर हा अन्याय का, हा खरा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि आत्ताच आदरणीय धनराज महाले साहेब, नरेंद्र भाऊ आणि आमचे सर्व सहकारी तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी यांनी आत्ता आपण निवेदन पण दिलेलं आहे। या निवेदनाचा खऱ्या अर्थानं या प्रशासनानं विचार करावा आणि जनतेवरचा जो केलेला तो खऱ्या अर्थाने निर्लज्जपणाचा कळस म्हणाल मी याला। आपण पण माणूस आहात, समोरच्याकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे। शेतकऱ्याकडे खऱ्या अर्थानं आपण माणसामध्ये देव पाहिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याचे काय हाल चालले आहे, किती ठिकाणी तो पिळपिळा झालेला आहे, किती ठिकाणी पिचपिचा झालेला आहे, अजून किती शेतकऱ्याचे हाल करणार। म्हणून मी प्रशासनाला हा इशारा देत आहे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मस्तवालपणे न राहता जनतेच्या कामामध्ये लक्ष घालून जनतेला न्याय कसा देईल ही भूमिका प्रशासनाने मांडली पाहिजे। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।